2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय। फार डिस्टर्बिंग व्हिडिओ आहे तो, मी पाहू शकलेले नाही आहे। तो व्हिडिओ आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल। त्याच्यामध्ये एक पूर्णच्या पूर्ण फॅमिली भुशी डॅमच्या परिसरामध्ये वाहून गेलेली दिसते आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहावा असं मी बिलकुल रेकमेंड करणार नाही, कारण की असं काही पाहिल्याच्या नंतर आपण डिस्टर्ब होतो आणि काही काळ काही दिवस त्या गोष्टी तेच व्हिज्युअल आपल्या डोळ्यासमोर डोक्यासमोर येत राहतात। पण ही घटना झाल्याच्या नंतर सोशल मीडियावर ज्या एक गोष्टी लोक बोलायला लागले ते म्हणजे वर्षा पर्यटनाला तुम्ही जाऊ नका, गप घरात बसून राहा आणि स्वतःवर उपकार करा, अशी एक पोस्ट मी वाचली आणि मला त्यात तथ्य जाणवलं। 15 दिवसापूर्वी मी सुद्धा पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये फिरायला गेली होती आणि तेव्हा मला जाणवलं हे जे महत्त्वाचे हिल स्टेशन आहे जसं की महाबळेश्वर आहे, लोणावळा आहे, भुशी डॅम आहे, सिंहगड आहे किंवा इतर जिल्ह्यातले इतर जी काही ठिकाणं आहेत, या ठिकाणी शनिवार रविवारी तर खूप लोक जातात, पण एरवी सुद्धा तिथे जाणाऱ्यांची संख्या जी आहे ती आता वाढलेली आहे। या ठिकाणी प्रचंड गर्दी असते। मला ह्या गोष्टी समजू शकतात की आपल्याला जावं वाटतं, पाहावं वाटतं, निसर्गाचा आनंद घ्यावा वाटतो, पण या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षामध्ये प्रचंड गर्दी वाढलेली आहे। त्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला अशा ठिकाणी जायचं असेल तर शनिवार रविवारी तुम्ही बिलकुल जाऊ नका। इतर दिवशी पण जाण्याचं टाळा, जर सुट्टी असेल सुट्टीच्या दिवशी तर जाण्याचं टाळाच, पण जर तुम्हाला जायचं असेल तर शक्यतो मला असं वाटतं की असे ठिकाणं निवडा की जे जास्त पॉप्युलर नाही आहे। म्हणजे तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे, पावसाचा आनंद घ्यायचा आहे तर कुठल्याही रिकाम्या ठिकाणी जिथे फारच फेमस ठिकाण नाही आहे पण थोडंसं स्पेस आहे, जागा आहे, अशा ठिकाणी पण आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो। कारण ज्या ठिकाणी गर्दी असते की नाही त्या ठिकाणी आता एकतर हे झालंय की काहीतरी पडतंय, काहीतरी घसरते, लोकांना रील बनवायचे असतात, व्हिडिओ बनवायचे असतात, त्याच्यासाठी लोक कुठेही कोणत्याही थराला कोणत्याही कोपऱ्यामध्ये जातात। अचानक पाणी येतं। आता या ठिकाणी भुशी डॅममध्ये काय झालं तर पाणी येणार आहे हे माहीतच नव्हतं। म्हणजे एका ठिकाणी असे म्हणता येतं की प्रशासनाने आधी तिथे सूचना द्यायला पाहिजे होती, पण बऱ्याच ठिकाणी सूचना असतात, फेन्सिंग केलेलं असतं, तिकडे दुर्लक्ष केलं जातं। तर मला तुम्हाला हेच सांगणं आहे की तुमच्या ओळखीतले कोणी असतील किंवा तुमचे मुलं बाळं तुम्हाला कुठे जायचं असेल तर अशा सूचना पाळा। बिलकुल तुम्ही धाडस करू नका आणि स्वतःवर उपकार करा या गोष्टी करून। आणि खरं म्हणजे जिथे गर्दी असते तिथे जाण्याचे या दिवसांमध्ये तरी टाळा। जे एका ठिकाणी शासनाचेच खड्डे खचत आहेत, एअरपोर्टचे छत पडत आहेत, दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून झाल्यावर चुकामुळे पण लोक वाहून जात आहेत हेही दिसत आहे। मला इतकंच सांगायचं होतं, जे काही झालंय फार चुकीचं झालं। या कुटुंबीय गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांसोबत माझ्या भावना आहेत, त्यांना शांती लाभो अशी मी प्रार्थना करते। पण मला असं वाटतं की पाणी, हवा, अग्नी या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासोबत आपण खेळ नाही करायला पाहिजे। म्हणजे कुणालाही कळत नाही, प्रत्येकाला हेच वाटतं की अरे नाही काही होणार नाही, कॉन्फिडन्स असतो म्हणूनच तिथपर्यंत ते गेलेले असतात। तर अशा गोष्टी होतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही काही नाही होणार, हे इथपर्यंत जाणं सेफ आहे। आयुष्यात एकच जीव आपल्याला मिळालेला आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याचं रक्षण केलं पाहिजे। जे काही काल झालं फार शॉकिंग होतं आणि गेल्या काही दिवसांमध्ये काही दिवसानंतर धरणात वाहून गेलं, अशा बातम्या ज्या आहेत ते यायला लागलेल्या आहेत। म्हणून मला एवढं सांगायचं होतं।